जय भीम विद्यार्थी मित्रांनो, यात आपण कालमापन दिनदर्शिका आपण त्याला कॅलेंडर म्हणतो, याचा आपण एक बेसिकचा भाग बघितला। हा आपला कालमापनचा दुसरा भाग आहे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या भागामध्ये कव्हर करणार आहे। खूप छान भाग आहे आणि एक नंबर भागामध्ये सुद्धा आपण बेसिक प्रश्न कव्हर केले होते, तो भाग पण बघा आणि हा भाग पण बघा। याच्यामध्ये काय आपण बेसिक कन्सेप्ट याच्यात सुद्धा आहे, त्या तुम्ही बघून घ्या। पहिल्या याच्यातल्या पण बघा आणि याच्यात सुद्धा बघा। आता बघा, याच्यामध्ये महिन्याचे कोड, वर्षाचे कोड आणि आपल्याला शतकलीप वर्षाचे कोड किंवा असं सर्वसाधारण वर्ष असेल त्याचे कोड आपल्याला हे लक्षात ठेवून आपण क्विक कोणत्याही तारखेचा आपण वार काढू शकतो। उदाहरणार्थ आपल्याला जर समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वारी झाला किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या वारी झाला किंवा 26 जानेवारीला ज्यावेळेस आपला प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी असतो, 26 जानेवारीला आपलं संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950 ला, तो वार कोणता वार होता किंवा 15 ऑगस्टला ज्या दिवशी स्वातंत्र्य भेटलं त्या दिवशी कोणता वार होता, असे वार काढण्यासाठी आपल्याला हे कोड खूप महत्त्वाचे आहे। आणि ते कोड आपण जर एकदा लक्षात ठेवायला खूप सोपे आहे बघा। एकदा आपण ते कोड बघू। सुरुवातीला कोड बघायचा, आपण वाराचा कोड लक्षात ठेवायचा आणि तो खूप सोपा आहे बघा। सोमवार आपण वाराचा कोड लक्षात ठेवायचा आहे की रविवारपासून जर आपण सुरुवात केली तर रविवार आपण कुठलंही काम करत नाही, रविवारचा कोड 0 पकडायचा आणि त्याच्या पुढचे जे वार आहे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5, शनिवार 6, असे वाराचे कोड असे लक्षात ठेवायचे। रविवार म्हणलं की 0, सोमवार म्हणलं की 1, मंगळवार म्हणलं की 2, बुधवार म्हणलं की 3, गुरुवार म्हणलं की 4, शुक्रवार म्हणलं की 5 आणि परत शनिवार म्हणलं की 6। म्हणजे आपल्याला अशा रीतीने वाराचे कोड आपल्याला क्विक लक्षात येतात। तर सुरुवात कुठून करायची? रविवार म्हणलं की 0, सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4, शुक्रवार 5 आणि शनिवार 6, अशा रीतीने वाराचे कोड आपल्याला लक्ष देऊन जातात। ओके, हे वाराचे कोड। आता हे कोड आपल्याला एक कोड जर माहित असेल आपण क्विक लगेच त्याचं आपण उत्तर आपल्याला काढू शकतो, वार कोणत्या दिवशी कोणता वार होता। त्यानंतर आपण महिन्याचं कोड, महिन्याचं कोड पण 12 महिने असतात आणि 12 कोड आपल्याला लक्षात ठेवायचे महिन्याचे, ते पण आपल्याला खूप सोप्या रीतीने आपल्याला लक्षात ठेवता येतात 12 कोड। आता बघा, जानेवारी आणि मे याचे 2 कोड फक्त लक्षात ठेवायचे। जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये समजा तुम्हाला असं म्हणलं की 26 जानेवारी 1920 असं जर आलं तर मग आता जानेवारी 20 आहे, कोणतं आहे? लीप वर्ष आहे, 20 हे लीप वर्ष आहे, म्हणून इथे 0 न घेता इथे काय घ्यावं लागेल आपल्याला? 6। फक्त ह्या 2च महिन्यामध्ये आपल्याला जर ते लीप वर्ष असेल तर आपल्याला 6 आणि 2 या कोड घ्यावा लागतो। म्हणजे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगतो, तुम्हाला लक्षात येईल। म्हणून हे 12 कोड कसे लक्षात ठेवायचे बघा। जानेवारी असेल, आता बघा 12 कोड लक्षात ठेवा। 033 614 625 035 033 असं 3 च ही करायचं, 3 चे पार्ट करा बघा। 033 614 आणि 625 आणि 035 लक्षात ठेवताना कोड लक्षात ठेवताना 033 614 625 035 कसं लक्षात ठेवायचा? 033 614 625 035 असे 12 महिन्याचे कोड लागतात। फक्त लीप वर्ष जर असेल तर हे 6 आणि 2 हे लक्षात ठेवा। समजा 29 फेब्रुवारी 2020 असेल तर 2020 हे लीप वर्ष आहे, म्हणून त्या महिन्याचा कोड तुम्हाला काय घ्यावा लागेल? 2। जर लीप वर्ष नसेल तर मग सर्वसाधारण वर्षात कोड काय घ्यावा लागेल? 3। तर एवढं इथं फक्त 2 याच्यात तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। बाकी कोड, महिन्याचे कोड सुद्धा आपल्याला लक्षात येतात। कसे लक्षात ठेवणार? 033 614 625 035 म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं। त्यानंतर तिसरा कोड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, वर्षाचा कोड लक्षात ठेवायचा। वर्षाचा कोड आहे, जर शतक लीप वर्ष जर असेल, शतक लीप वर्ष जर असेल, मग शतक लीप वर्ष म्हणजे बघा कोणतं शतक लीप वर्ष? ज्या शतकाला 400 ने भाग जातो। शतक लीप वर्ष म्हणजे काय? ज्या शतकाला 400 ने भाग जातो त्याला आपण शतक लीप वर्ष म्हणतो। ठीक आहे, आता बघा मग 500 हे शतक लीप वर्ष आहे का? नाहीये, कारण 500 ला 400 ने भाग जात नाही। पण शतक लीप वर्ष लक्षात कसं ठेवायचं? तर शतक लीप वर्ष बघा, 400 समजा शतक लीप वर्ष आहे, त्याच्या पुढचं शतक लीप वर्ष कोणतं येईल? 800 येईल, त्याच्या पुढचं कोणतं येईल? 1200 येईल, त्याच्या पुढचं कोणतं येईल? 1600 येईल, त्याच्या पुढचं कोणतं येईल? 2000 येईल। यांना म्हणायचं शतक लीप वर्ष। आणि शतक लीप वर्ष असेल तर त्याचा कोड किती आहे? 6।
शतक लीप वर्ष असेल तर त्याचा म्हणजे वर्षाचा कोड लक्षात ठेवायचा आहे. तर शतक लीप वर्ष असेल त्याचा कोड असतो 6. मग त्याच्या खाली येत जायचं 100 वर्ष खाली. समजा पुढे 100 वर्ष पुढे गेलो आपण 1600 न 1700, त्याचा कोड किती आहे 4. परत 100 वर्ष आपण खाली आलो पुढे गेलो 1800 आलो तर त्याचा कोड आहे 2. परत आपण आणखी 100 वर्ष खाली आलो तर त्याचा कोड किती 0. म्हणजे शतक लीप वर्ष जर असेल तर त्याचा कोड 6 आणि तिथून पुढे लक्षात ठेवायची सिक्वेन्स लक्षात ठेवायची 6 4 2 0. समजा आता 400 चा कोड किती शतक लीप वर्ष आहे. मग याचा कोड किती आहे, याचा कोड आहे 6. मग 500 जर घेतला 500 चा कोड किती आहे 4. त्यानंतर 600 चा कोड किती आहे 2. त्यानंतर 700 चा कोड किती आहे 0. पुन्हा शतक लीप वर्ष सुरुवात करायची. आपण महिन्याचा कोड बघितला, वाराचा कोड बघितला, महिन्याचा कोड बघितला, आता वर्षाचा कोड. आता बघा शतक लीप वर्ष जर असेल, शतक लीप वर्ष असेल म्हणजे आता 1600 शतक लीप वर्ष. आता शतक लीप वर्ष म्हणजे कसं आहे बघा, ज्या शतकाला 400 ने निशेष भाग जातो त्याला आपण म्हणतो शतक लीप वर्ष. आणि मग शतक लीप वर्ष जर असेल, शतक लीप वर्षाचा कोड असतो 6. मग इथे याचा कोड आहे 6. शतक 1600 शतक लीप वर्ष आहे म्हणजे आता कोड 6. मग त्याच्या पुढे जर गेलं 1700 गेलं की कोड येईल 4. त्याच्या पुढे 100 वर्ष गेलं की कोड येईल 2. परत पुढे 100 वर्ष गेलं कोड येईल 0. मग आता आणखी बघा लक्षात ठेवा. समजा आता 400 शतक लक्ष कसं लक्षात ठेवायचं. 400 च्या पुढचं शतक वर्ष 800. 800 च्या पुढचं शतक वर्ष 1200. 1200 च्या पुढचं शतक वर्ष 1600. 1600 च्या पुढचं शतक वर्ष 2000. म्हणजे शतक लीप वर्ष तुम्हाला लक्षात आलं. आता कोड कसा लक्षात ठेवायचा बघा, 6402 6420 असं लक्षात ठेवायचं. म्हणजे कसं परत एकदा सांगतो बघा, शतक लीप वर्षाचा कोड 6. त्याच्या पुढे 100 वर्ष गेलं त्याचा कोड 4. त्याच्या पुढे 100 वर्ष गेलं त्याचा कोड 2. त्याच्या पुढे 100 वर्ष गेलं त्याचा कोड 0. पुन्हा एकदा आता 2000 वर्ष येईल इथे याच्यानंतर कोणतं वर्ष येईल 2000 वर्ष आलं. याचा कोड किती आला 6. परत पुढे जर 100 वर्ष गेलं 2100 आला तर कोड किती येईल 4. परत आपण 100 वर्ष पुढे गेलं तर किती येईल ते मग 2200. कोड किती येईल 2. परत 100 वर्ष पुढे गेलं तर किती येईल ते 2300. म्हणजे कोड किती येईल 0. म्हणजे अशा रीतीने तुम्ही पुन्हा शतक वर्ष आलं की कोड 6 आहे. पुढे पुढे गेलं की मग 6420 6420 असं जोपर्यंत ते आपल्याला लक्षात येऊन जातं. कोड आपल्याला या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे 6420 6420. शतक लीप वर्ष आलं की कोड 6. पुढचं 100 वर्ष पुढे गेलं की 4. परत 100 वर्ष पुढे गेलं की 2 आणि नंतर 0. बघा परत एकदा तुम्हाला वाराचा कोड, महिन्याचा कोड आणि वर्षाचा कोड सांगतो. बघा वर्षाचा कोड, वाराचा कोड लक्षात ठेवायचा. रविवार 0 आणि पुढे सोमवार पासून मोजायचे 1 2 3 4. सोमवार म्हणलं की 1, मंगळवार म्हणलं की 2, बुधवार म्हणलं की 3, गुरुवार म्हणलं की 4, शुक्रवार म्हणलं की 5 आणि शनिवार 6. हे झालं वाराचा कोड. महिन्याचा कोड एक कड लक्षात ठेवायची, 3 ची कडी हे करायची. तर महिन्याचा कोड लक्षात ठेवायचा 033 033 614 625 035. 12 महिन्याचा कोड झाला. पुन्हा एकदा 033 614 625 035. फक्त जर लीप वर्ष जर असेल तर इथे ही कडी असेल 3 ची कडी गुंतवली ना आपण, आहे की नाही. 033 614 625 035. मग जर लीप वर्ष असेल तर इथे जानेवारी महिन्यात 6 येईल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 कोड येईल. आणि वर्षाचा कोड शतक लीप वर्ष असेल तर 6. त्यातून पुढे 100 गेलं 6421 6420 6420 असं हे कोड लक्षात ठेवा. आता आपण प्रश्न बघू. ओके, क्वेश्चन घेऊ. बघा क्वेश्चन नंबर 1 बघा, 26 जानेवारी 1950 रोजी कोणता वार होता. बघा आपले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झालं आणि ते लागू झालं 26 जानेवारी 1950 ला. पण त्या दिवशी कोणता वार होता असं जर आपल्याला विचारलं तर त्या दिवशी आपल्याला वार काढायचे, आपल्याकडे सगळे कोड आहे तर आपल्याला ते लक्षात. आता याच्यात 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला तारीख काय आहे आपल्याला माहिती. इथं बघा तारीख लक्षात ठेवायची. तारीख किती तारीख आहे 26. दुसरी गोष्ट महिन्याचा कोड. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची महिन्याचा कोड. मग महिन्याचा कोड बघा, महिन्याचा कोड. आता महिन्याचा कोड जानेवारी महिना आहे. पण आता जर समजा हे लीप वर्ष 1950 हे लीप वर्ष नाही.
म्हणून 1950 लीप वर्ष नाही, म्हणून कोड काय 033. म्हणजे जानेवारीचा कोड किती? 0. जानेवारीचा कोड किती? आता बघा इकडे आपण गेलं तर बघा जानेवारी महिना 2 कोड आहे, एक 0 आणि 6. 2 कोड आहे 0 आणि 6. पण 6 केव्हा घेतो आपण? जर लीप वर्ष असेल 1950 हे काही लीप वर्ष नाहीये, म्हणून आपला कोड कोणता आहे? 0. त्यानंतर तिसरा, वर्षाचे शेवटचे 2 अंक काय घ्यायचे? तर तिसऱ्या ठिकाणी वर्षाचे शेवटचे 2 अंक. शेवटचे 2 अंक. आता शेवटचे 2 अंक कोणते? 50. 1950 चा कोणता शेवटचे 2 अंक आहे? 50. आता चौथा मुद्दा लीप वर्ष बघा. आता एक कसं मी हे तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं लीप वर्ष बघा. काय करायचं इथे? आता हे जे आहे 50 जे आहे तर याला ह्या 50 ला काय करायचं आपण? 4 ने भागायचं. याला जर 4 ने जर आपण भागितलं तर किती येतं आपलं उत्तर? 4 1 4. 1 उरला, 4 2 8. म्हणजे या वर्षाचे शेवटचे जे 2 अंक आहे याला आपण जर 4 ने भागितलं तर आपलं उत्तर किती आलं? 12. किती आलं? 12. आता पाचवा भाग लक्षात ठेवायचा आपल्याला. काय करायचा? वर्षाचा कोड. आता मी तुम्हाला जे कोड सांगितलेला वर्षाचा कोड. आता वर्षाचा कोड बघा आपलं 1900 होत. आता बघा आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की 1600 हे शतक वर्ष आहे. 1600 शतक वर्ष आहे. मग या 1600 चा कोड किती आहे? 6. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण 1700. 1700 चा कोड किती आहे? 1700 चा कोड 4. जर मी पुढे गेलो 1800 100 वर्ष पुढे गेलो याचा कोड किती? 2. आणि मी 1900 गेलो म्हणून याचा कोड किती? 0. म्हणजे 1901 पासून तर 31 डिसेंबर म्हणजे शेवटी पुन्हा 100 वर्षाचा कोड आहे. हा कशाचा कोड आहे? 100 वर्षाचा कोड आहे. म्हणून हे 19वा शतक आहे आणि म्हणून याचा कोड किती आहे? 0. म्हणून हे मी घेतलं 0. आणि मग या सगळ्यांचा जर आपण समजा हे 12 मी पलीकडून लिहितो, हे 12 या सगळ्यांची जर बेरीज केली आपण बघा बेरीज पुढे बघा 26 आणि हे 50 होता 76. 76 मध्ये 2 टाकले की झाले 78 आणि 88. आणि मग ह्या 88 ला मी जर 7 ने जर भागितलं तर बघा 7 1 7 7 1 7 खाली उरला 1 पुढे 8 झाले 18. 7 2 14 म्हणजे किती बाकी किती उरली? 4. तर 4 ह्या वाराचा कोड कोणता? 4 ह्या वाराचा कोड कोणता? तर चौथा हा गुरुवार. 4 हा वाराचा कोड गुरुवार. म्हणजे आपलं उत्तर आहे गुरुवार. तर 26 जानेवारी 1950 रोजी त्या दिवशी आपलं संविधान लागू झालं. त्या दिवशी वार होता गुरुवार. त्या दिवशी कोणता वार होता? गुरुवार. परत एकदा लक्षात घ्या बघा हे कोड आहे ना. आता प्रत्येक वेळेस हे 5 मुद्दे लिहायची गरज नाही. तुम्हाला समजा म्हणून ते लिहिले. तुम्ही प्रत्येक वेळेस डायरेक्ट तुम्ही संख्या मांडू शकता. 26 0 50 12 आणि 0 याची बेरीज करायची. जेवढे बाकी उरतं तेवढे वार तुम्ही वारचा कोड तुम्हाला माहिती आहे. 4 हा कोड कशाचा आहे? गुरुवार. 4 च्या ऐवजी तिथं 5 आला असतं कोणता वार आला असता? शुक्रवार. जर 6 आला असतं तर शनिवार किंवा 0 आला असतं तर रविवार किंवा 1 आला असतं तर सोमवार. म्हणजे आपल्याला वाराचे कोड आपल्याला पाठ झाले. क्वेश्चन नंबर 2 बघा. आता 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता? 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता? आता बघा पहिला मुद्दा. आता लिहायची गरज आहे का? प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही तारीख. आता पहिला मुद्दा तारीख किती आले? 15. त्यानंतर दुसरा मुद्दा महिन्याचा कोड. आता महिन्याचा कोड बघा लक्षात ठेवायला तुम्हाला एक टेक्निक सांगितलं महिन्याचा कोड लक्षात ठेवायचं. आता ऑगस्ट महिना म्हणला की 8वा महिना आहे. मग आपण एक टिक्स महिन्याचा कोड लक्षात ठेवायला एक ट्रिक्स वापरली बघा 033 614 625 035. काय ट्रिक्स वापरली आपण? 033 614 625 035. आणि मग आपला महिना ऑगस्ट महिना म्हणजे 8वा महिना आहे. आणि म्हणून बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे या महिन्याचा कोड किती आला? 2. आणि म्हणून महिन्याचा कोड सुद्धा आपण दुसरा महिन्याचा कोड घेतला आपण हा 2. तिसरा आपण झाला की वर्षाचे शेवटचे 3 अंक. आता वर्ष आहे आपण 1947 याचा शेवटचा 3 अंक कोणता आहे? 47.
शेवटचा अंक 47. बघा पहिलं काय केलं तारीख, दुसरं काय केलं महिन्याचा कोड, तिसरं काय केलं आपण वर्षाचं शेवटचे 2 अंक, आणि चौथा मुद्दा आपण घेतला चौथा की याला 47 ला कशाने भागायचं, या 47 ला कशाने भागायचं 4 ने, 4 1 4 4 1 4 म्हणजे किती येतं उत्तर याचं 11. ठीक आहे. आता पाचवा मुद्दा आपल्याला घ्यायचा, पाचवा मुद्दा आपल्याला कसा घ्यायचा वर्षाचा कोड, आणि पूर्ण 100 वर्षासाठी कोणता कोड आहे आपल्याला, कोणतं वर्ष आहे 1900 आपल्याला पाठच झालं. 1900 चा कोड किती आहे 0. 1900 चा कोड 0 माहित नसेल तर बघा शतक लीप वर्ष कोणतं आहे आपलं, शतक लीप वर्ष आपलं 1600 चा कोड किती आहे 6. 1700 चा कोड किती आहे आपला 4. त्यानंतर 1800 चा कोड किती आहे आपला 2, आणि 1900 चा कोड किती आहे आपला 0. मग पुन्हा 100 वर्षाचा कोड येतो मग 0. आणि मग यांची जर आपण बेरीज केली, बघा याला रब करतो, यांची जर आपण बेरीज केली, याला मी रब करतो. ओके, प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही, ते तारीख येते. मग यांची जर बेरीज केली आपण बघा 47 आणि 11 हा एक त्याच्यात टाकला 48 8 10 58 58 2 60 60 आणि 15 75. मग याची बेरीज किती झाली 75. आणि ह्या 75 ला जर समजा आपण 7 ने जर भागितलं, 7 नेच का भागतो तर एका हप्त्यामध्ये 7 दिवस असतात, मग 7 ने जर याला भागितलं तर 7 10 70 म्हणजे किती उरले 5 बाकी उरले. आणि 5 हा कोड म्हणजे शुक्रवार होता, त्या दिवशी कोणता वार होता शुक्रवार, कारण कोड वाराचा कोड 5 म्हणजे त्या दिवशी शुक्रवार होता. तर 15 ऑगस्ट 1947 त्या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला, त्या दिवशीचा वार होता शुक्रवार. बघा जर आपल्याला एक कोड लक्षात जर असेल तर आपण क्विक काढू शकतो, याला की 10 सेकंद पण लागत नाही, पण आपल्याला हे गोष्ट लक्षात असल्या पाहिजे. तारीख आपल्याला तारीख, त्यानंतर महिन्याचा कोड, त्यानंतर वर्षाचे शेवटचे 2 अंक, त्यानंतर त्याला लीप वर्ष त्याला 4 ने भागायचं याला, त्यानंतर वर्षाचा कोड, हे जर लक्षात जर ठेवलं तर आपण क्विक काही सेकंदामध्ये आपल्याला याचा आपल्याला तो वार काढता येतो. क्वेश्चन नंबर 3 बघा, 14 एप्रिल 1891 रोजी कोणता वार होता. आता 14 एप्रिल 1891 हा दिवस तर कोणीच विसरू शकत नाही, की आमच्यासाठी म्हणजे खूप महत्वाचा दिवस आहे, आपल्या सर्वांसाठीच खूप महत्वाचा आहे. या दिवशी म्हणजे ऐतिहासिक घटना आहे, त्या दिवशी बाबासाहेबांचा जन्म आहे आणि आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. मग 14 एप्रिल 1891 रोजी कोणता वार होता, त्या दिवशी जर विचारलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या त्या दिवशी काय आहे, तर त्या दिवशी बाबासाहेबांचा जन्म आहे आपल्याला माहिती आहे, पण तो वार कोणता होता हे आपल्याला माहित नाही. म्हणून आपल्याला तो वार जर काढायचा असेल तर पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं, तर पहिली गोष्ट तारीख किती आपली 14. ओके, पहिली गेली 14. त्यानंतर दुसरी आपली गोष्ट आपल्याला लक्षात काय ठेवायची आहे, पहिले आपण तारीख लक्षात ठेवतो, दुसरी काय लक्षात ठेवायचं आपल्याला तर महिन्याचा कोड. आता महिन्याचा कोड एप्रिल महिना, आता बघा आता लगेच लक्षात मी तुम्हाला महिन्याचे कोड लक्षात ठेवायला पुन्हा एकदा टेक्निक सांगितली तुम्हाला, 033 614 625 035 हा कोड नाही विसरायचा. काय कोड का आपला 033 614 625 035 महिन्याचा कोड आपल्याला इथं महिन्याचा कोड घ्यायचा. मग बघा आपला एप्रिल महिना 4था महिना आहे आणि मग 4थ्या महिन्याचा कोड कोणता येतो 6, म्हणून आपल्याला महिन्याचा कोड आपला 6. आपण तारीख घेतली 14, महिन्याचा कोड घेतला 6, त्यानंतर वर्षाचे शेवटचे 2 अंक, मग वर्ष कोणतं आहे आपलं तर 1891, शेवटचे 2 अंक आहेत आपला. तिसरा मुद्दा आपला 91, तिसरा मुद्दा कोणता आहे आपला 91 हे वर्ष आहे, शेवटचे 2 अंक 91. त्यानंतर आपला चौथा मुद्दा आहे आपला, चौथा मुद्दा पहिले तारीख घेतली, दुसरा महिन्याचा कोड घेतला, शेवटचे 2 अंक. आता ह्या 91 ला आपल्याला कशाने भागायचं असतं 4 ने भागायचं. मग 4 1 4 4 2 8 एक उरला, परत 4 2 8 म्हणजे किती येतील रे 22. आणि शेवटचा मुद्दा असतो पाचवा मुद्दा आपला, शेवटचा 5वा मुद्दा काय असतो की वर्षाचा कोड. आता मी तुम्हाला सांगितलं होतं वर्षाचा कोड म्हणजे 1800 शतक. आता बघा ना 1600 आपण लीप वर्ष आहे, याचा कोड किती होता आपला 6, मग 1700 चा किती होता 4, मग इथे 1800 चा किती येईल आपला 2, म्हणून इथे किती येईल 2. 1891 म्हणजे पूर्ण 100 वर्षासाठी आपल्याला हाच कोड आहे 2.
पूर्ण 100 वर्षासाठी हा कोड. आणि मग यांची सगळ्यांची जर आपण बेरीज केली, आता बेरीज बघा, 14 आणि 6 होतात 20, 20 आणि हे 90 किती झाले, 20 आणि 90 110, 110 आणि आपण जर अशीच बेरीज करून घेऊ सगळ्यांची बघा, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 6 11, 11 आणि हे 4 किती झाले 15, आता आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 9 12, 12 आणि 1 13, 135. यांची जर सगळ्यांची आपण बेरीज केली, आता आपल्याला बघा, आपण तारीख झाली, महिन्याचा कोड झाला, आपण वर्षाचे शेवटचे 2 अंक घेतले, त्यानंतर या शेवटच्या 2 अंकाला जर आपण 4 ने जर भागितलं तर उत्तर किती येतं 22, त्यानंतर वर्षाचा कोड आपला येतो 2. आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज बघा, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 6 11, 11 आणि 4 15, हातचा आला 1, इथे येतं 5 आणि 1 आणि 2 3, 3 आणि 9 12, 12 आणि 1 13, म्हणजे आपली बेरीज किती आली 135. आणि मग बेरीज 135 आहे आणि मग या बेरजेला जर आपण 7 ने जर भागितलं तर बघा, 7 1 7, 7 1 7, 13 मधनं 7 गेले किती उरले 6, 6 पुढे 5 ठेवले 65 झाले आणि 7 9 63 उरले 2 आणि 2 कोड म्हणजे बाबासाहेबांचा जन्म कोणत्या वारी झाला, मंगळवारी. बाबासाहेबांचा जन्म कोणत्या दिवशी झाला तर 2, वाराचा कोड 2 आहे, म्हणजे वार कोणता होता, मंगळवार. कोणता वार होता, मंगळवार.